सन्मान्य सिद्धार्थजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते एडवर्डला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल. सिद्धार्थजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात येते. चला थोडीशी घाई करा, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. फ्रान्सिस फायटर आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. पॉल पॅन्थर आपले 2 फलंदाज पाठवायचे. जर का 15 मिनिटात 3 षटक नाही झाले तर तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आत घ्यावा लागेल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पेनल्टी ऑफिशियल अंपायर टायमर ऑन असणार आहे. आपण याची देखील नोंद घ्यायची आहे. सकाळी फर्स्ट आणि पहिली आणि दुसरी मॅच झाली होती. त्या 2 संघाचे मॅन ऑफ द मॅच जे झालं त्यांचे राहिल्यात. मी क्रिस त्यांना नंतर पोहोचवतो. फ्रान्सिस फायटर ना फील्डिंग लिया. फ्रान्सिस फायटर विरुद्ध पॉल पॅन्थर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 4 षटकांची ही मॅच असणार आहे. चला थोडीशी घाई करायची आहे. बघा इथून आजच्या दिवसामध्ये आपल्याला अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत. त्या कारणास्तव विनंती केली जाते दोन्ही टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर नाही आले. पंच मॅच थांबवायची. दोन्ही टीम आपला अतिरिक्त प्लेयर प्रत्येक मॅचसाठी तुम्हाला इथून कॉमेंट्री बॉक्समधून आवाज दिला जातोय. बघा स्कोर कार्ड थांबला जातो. ही स्पर्धा यूट्यूबवरती लाईव्ह चालू आहे. त्या कारणास्तव दोन्ही टीमच्या एक्स्ट्रा प्लेयरला विनंती केली जाते की जशी मॅच सुरुवात होते तर आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. स्टॅनलीने पहिला बॉल ऑफसाईडला हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केले. एका धावेने मात्र असंतुष्ट व्हावं लागेल. जज नाही करता आलं. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता पण त्या बॉलला प्रॉपर जज नाही करता आले. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. 3 धावा आपण पाहतोय. मोठा फटका. सरळ चेंडू खेळला डाऊन द ग्राउंड. निघून गेलाय सीमारेषा पार. शौकार थँक्यू. चेंडू सरळ डाऊन द ग्राउंड फटका खेळत असताना सीमारेषा पार.
षटकारासाठी निघून गेलाय. 6 धावा मिळतील. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा आपण पाहतोय. सीझरच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. पॉवरफुल स्ट्रोक. व्हाईटचा इशारा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट चेंडू हाताळलाय. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 1-0-10. 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेम टप्पा ठेव. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 1-0-10. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 1-5-15. 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सीझर आणि स्टॅनली 2 सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत. खूप चांगला खेळ आतापर्यंत गेलाय. एक चांगल्या स्थितीमध्ये आहे संघ. लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 1-6-16. 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. सिंगल कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बॉल हातामध्ये नाही आलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकांनी काही चूक नाही केली. फेकी बरोबर यष्ट्यांच्या जवळ केली. धावचीतच्या रूपात विकेटचं पतन. गडी बाद. थँक्यू. तीन चेंडूचा खेळ. पाणी घेऊन जायचं.
पहिल्या चेंडूला डिफेन्स केलं गेलं. गुड बॉलिंग रे. रनआउटची विकेट आपल्याला एक पाहायला मिळते. त्या चेंडूला नवीन आलेल्या फलंदाजांनी डिफेन्स केलं आणि एक सिंगल पहिला घेतली. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 18 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मस्त रे रे मस्त. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत गेले होते, पण बॉलला इथून जज देखील बरोबर केलं होतं, पण शरीराचा वेध घेऊन त्या कॅचला कंप्लीट नाही करता आलं. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. गुड बॉलिंग. 19 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला खूप चांगल्या प्रकारे फील्ड केलं. त्यानंतर यष्ट्यांवरती मागे न पाहता फेकी केली. बॅकअप करणाऱ्या क्षेत्ररक्षकांनी केली चूक आणि चुकीचं रूपांतर. एक धाव देखील मिळाली आणि आता स्ट्राईक देखील चेंज असणार आहे मध्ये एका धावेने. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 20 लॉस ऑफ 1 विकेट. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 20 फुल टॉस. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून सरळ सीमारेषा पार. षटकार. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षकांनी बॉलला फील्ड केले. फेकी देखील वेगाने केली. एका धावेने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 27-27 सिंगल धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. 28-28 धावा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होताना दिसतोय. बॅटची एज लागली. चेंडू सर मागे निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 29-29 5 चेंडूचा खेळ झालाय. फुल टॉस वरती डान्सिंग राऊंड विकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षण करत असताना बॉल अजूनही हातामध्ये नाही आलाय. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. षटकाच्या समाप्तीनंतर 31-31 धावा.
3 षटकांच्या समाप्तीनंतर 31-31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक घेऊन आले सिऑन, ज्यांनी एका मॅचमध्ये लास्ट ओव्हर हाताळत असताना खूप चांगली गोलंदाजी केली होती आजच्या दिवसामध्ये आणि त्यांनी त्या मॅचमध्ये आपल्या संघाला विजय संपादन देखील करून दिलं होतं. ॲलनसारख्या एका मोठ्या फलंदाजाला हात खोलण्याची संधी नाही दिली. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चेंडूला फील्ड करेल, फेकी वेगाने केले पण यष्ट्यांपासून बऱ्याच लांब फेकी केली गेली. 2 धावा पहिल्या चेंडूवरती मिळतील. 33, 3.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 33 धावा आपण पाहतोय. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, कोणीही क्षेत्ररक्षक त्या दिशेने नाही आहे. एक सिंगल वेगाने धावून कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाताना दिसतोय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 34 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 34 येणारे 4 चेंडू. $3.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 34 धावा. फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या गॅपमध्ये चेंडू जात होता. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत आले, बॉलला फील्ड केले, फेकी वेगाने गेले. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. कोणी काढले तेव्हा? बॅट्समॅन रिप्लेस करू का? हां हां, रिटायर्ड आउट. वेगाने फेकी केले पण रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला खूप चांगली पाहायला मिळाली. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 39 धावा आपल्याला धावपळ करती पाहायला मिळतील. 39. शेवटच्या चेंडूवरती मिळतील धावा 6. 9 साठी रिव्ह्यू रेफर केलं गेलं, चेक केलं जाईल. यानंतर होणारी मॅच पीटर स्ट्रायकर्स विरुद्ध सेंट जोसेफ. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. पीटर स्ट्रायकर विरुद्ध सेंट जोसेफ, दोन्ही कर्णधार आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. सन्माननीय रोशनजी करस साहेब, आपणास विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांनी पाहण्याचा प्रयत्न केला काय घडलं होतं. 45 वरती धावफलक स्थिरावले. 46 टार्गेट सेट केलं गेलंय. फ्रान्सिस फायटर या संघासाठी 43 आव्हान सेट केलंच गेले. पीटर स्ट्रायकर विरुद्ध सॅन जोसेफ या दोन संघांमध्ये टॉस होत असताना
पीटर स्ट्रायकर्स या संघाने टॉस जिंकत असताना प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडले. सॅन जोसेफ या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. पॉल पॅन्थर संघ 45 बैट्समैन का नाम देखो ना. वरती धावफलक स्थिरावलं. दोन्ही टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर. चला फ्रान्सिस फायटर आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. आणि पॉल पॅन्थर आपण देखील आपला एक्स्ट्रा प्लेयर. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पंचांकडे अपील केली जाते. पंचांकडे अपील केली जाते. कटसाठी रिव्ह्यू नसणार आहे. सन्मान्य नोवेलजी डिब्रेडो साहेब आपलं या स्पर्धेमध्ये संवेदी चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. साहेब आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सहर्ष स्वागत आहे. त्याआधी मैदानाच्या आतमध्ये जाऊया. मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काय झेल टिपला गेला मिड विकेटच्या दिशेने. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला पाहिलं तर प्रॉपर टायमिंग वरती हवेमध्ये झेप घेतली आणि बरोबर त्या सेफ हँड मध्ये कॅच टिपला गेला. खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला. विकेट सपतून गडी बाद. थँक्यू. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 1 धाव. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. तुम्हाला जर का 43 सपाटाला करायचं असेल तर इथून तुम्हाला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. 43 सपाटला जर का तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचं असेल तर निदान पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 धावा येणं गरजेचं आहे. की एक आपण जर का विचार केला पॉल पॅन्थर या टीमने सकाळच्या सत्रापासून गोलंदाजी केलेली खूप चांगली गोलंदाजी त्या संपूर्ण टीमने केली. त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला धावांचा पाठला करायचा आहे तर एक रणनीती प्लॅनिंग. स्टीव्ह नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डिक्लेअरच्या रूपात पहिली 1 धाव ऍड होत असताना 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 1 धाव आपण पाहतोय. 43 पाठला करायचा आहे. इथून तुम्हाला 43 पाठला करत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. फटका खेळलाय. सरळ चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येण्याचा प्रयत्न करतायत. वेगाने आल्यात. फेकी देखील वेगाने केले. आता बेल्स पडले. बॉल लागलाय. हात लागलाय. डीबीएनच्या टेक्निकल टीमची मदत घेतली जाईल. चेक केलं जाईल आधी बॉल लागलाय की बॅट क्रीजच्या आतमध्ये आलाय की हात यष्ट्यांवरती लागलाय. बेल्स डिस्क्लोज तर झाले. एक क्लिअर चित्र आपल्याला दिसले पण ती कशामुळे झाले हे पाहणं देखील गरजेचं असणार आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. सर आता संध्याकाळच्या सत्रामध्ये हवेचा झोत जो आहे तो लेफ्टीच्या डिरेक्शनला लेफ्टीचा जो लेग येतो त्या साईडला आहे आणि आता गोलंदाजीसाठी ॲस्टल आहे तोही लेफ्टी आहे. तर तो स्ट्राईकवर लेफ्टी आहे गोलंदाजीसाठी लेफ्टी आहे. तर त्याचा काय फायदा सियनला घेता येतो का काय? नक्कीच जसं आपण मंदार उल्लेख केला की पंचांनी सांगितलं सेफ आहे. फायदा घेणं गरजेचं आहे. आता हवेचा वेग कोणत्या बाजूने आहे बॉल कशा प्रकारे ट्रॅव्हल होईल ही प्रत्येक गोष्ट आहे. तुम्ही बॅटिंग कशा प्रकारे करतायत. फुलटॉस चेंडू सर्कलच्या डोक्याच्या वरतून गेले. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. बरोबर सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सर्कलला भेदायचं होतं. सर्कलच्या डोक्याच्या वरतून चेंडूला पाठवलंय. सीमारेषा पार. मिळतील धावा 4.
धन्यवाद डीजे. सर शिट्टी वाजली, गाडी सुटली. आता गाडी सुटणं गरजेचं आहे फलंदाजी करणाऱ्या टीमच्या दृष्टीने, कारण 46 धावांचा पाठलाग करताना आता चौकार आलेला आहे. ही जी सुटलेली गाडी आहे ही कितपर्यंत थांबते येणाऱ्या 2 षटकामध्ये, त्यावर पूर्ण इनिंगचं हे आहे. नक्की. आणि ती जी गाडी सुटली ना अति फास्ट सुटली पाहिजे. जे धावफलक आहे ना त्याला गती देण्यासाठी ते गिअर टॉपचे पाहिजेत. फटका खेळलाय, चेंडू मागे जातोय डिक्लेअर झोनमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 8 वरती. एक षटकामध्ये 8 धावा झालेल्या आहेत. येणाऱ्या 3 षटकामध्ये 38 धावांची गरज आहे. म्हणजे सर या षटकामध्ये कमीत कमी 15 धावा येणं गरजेचं आहे. 12 ते 15 धावा येणं या गरजेचं आहे आणि त्यासाठी सियानला मोठे फटके मारणं गरजेचं आहे. सियॉनने पहिल्या चेंडूला लेफ्ट केलं, वाईटचा इशारा. सियॉनला इथून मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. जसं आपण उल्लेख केलं की या षटकामध्ये 12 धावा येणं गरजेचं आहे. महत्त्वाचं षटक आहे. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये मोमेंटम नावाची गोष्ट क्रिकेटमध्ये नेहमी आपल्या बाजूने असणं गरजेचं आहे. शफल झाले होते. शफल होताना तो अंदाज नव्हता घेतला. टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टांच्या वरतून निघून गेला. निर्धाव चेंडू जे सांगता डॉट चेंडू हाताळलाय. सर या गोलंदाजाची शैली दक्षिण आफ्रिकेचा पॉल ॲडम्स या शैलीशी थोडीशी मिळती जुळती आहे सर. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये. जसं आपण उल्लेख केला होता लेफ्टी बॅटर आहे, त्याला हवेचा फायदा घ्यायचा. हवेचा फायदा घेत असताना चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. आता इथून जसं मंदार आपण उल्लेख केला होता ना ती गाडी सुटणं गरजेचं आहे. पण आता डीजेवाला सांगतोय की ब्रेक लाव. मग आता करायचं काय? स्कोर कार्ड वेगाने पुढे गेलं पाहिजे की थांबवायचं आहे? पुन्हा एकदा फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये. बऱ्याच वेळा क्षेत्ररक्षक दोन क्षेत्ररक्षक बॉलच्या खालती येण्याचा प्रयत्न करत होते. 2 धावा एकाने झेल नाही टिपला. इथून तुम्हाला अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा चेंडू हवेमध्ये जातो तेव्हा क्षेत्ररक्षकाला त्या बॉलच्या खालती वेगाने येणं गरजेचं आहे. कॅचेस टिपणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. हे षटक जसं मंदार यांनी उल्लेख केलं 10 ते 12 धाव्यांचं येणं गरजेचं देखील आहे. त्याच प्रयत्नांमध्ये आहे. पण इथून कॅचेस टिपणं देखील गरजेचं आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आहे. आता काही नाही चूक केली, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. गडीपात. थँक्यू. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा. नवीन फलंदाज सॅम मैदानाच्या आतमध्ये आलाय. सर बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दृष्टीने गाडी सुटणं गरजेचं आहे, तर गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टीने सायकलला ब्रेक लावणं गरजेचं आहे. आत येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये खेळत असताना सॅमने आल्या चेंडूला पाठवले. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरतून चेंडू निघून गेलाय. सॅमच्या बॅट मधून येतोय षटकार. थँक्यू. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 23 धावा. सन्माननीय सुरेंद्री डिमोले साहेब, आपणास विनंती आहे आपण आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील संवेदी चषकामध्ये साहेब सहर्ष स्वागत आहे. शेवटच्या चेंडूवरती मात्र एका धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल.
2 षटकांच्या समाप्तीनंतर 24-24. सर आपण मगाशी जे कॅल्क्युलेशन सांगितलं होतं की या षटकामध्ये 12 ते 15 धावा येणं गरजेचं आहे आणि सर ते आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या, या षटकामध्ये जवळजवळ 16 धावा आलेल्या आहेत. म्हणजे आता येणाऱ्या 2 षटकामध्ये 22 धावांची गरज आहे. 11च्या सरासरीने 22 धावांची गरज आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे सॅम यांनी आल्या जसं बोलतात ना की त्यांनी पॅव्हेलियनमधूनच सेट होऊन आल्या याला त्यांनी डायरेक्टली षटकार ठोकलेला आहे. बॉलर नाव खूप चांगला मंदार आपण उल्लेख केला. आपण आता कॅल्क्युलेशन जर का आपण पाहायला गेलं ना, पहिल्या 12मध्ये तुम्ही 24 केल्यात, नंतरच्या 12मध्ये आता तुम्हाला 22 करायचे आहेत. मग त्यासाठी हे जे तिसरं षटक आहे ना, इथून किती धावा येतील मंदार हे जास्त महत्त्वाचं आहे. मॅच कोणत्या दिशेने धावते ना हे दर्शवणारं म्हणजे हे येणारे 6 चेंडू, म्हणजे शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा ठेवल्या जातील आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये मॅच जात असताना तुमचे कोणते बॅटर सेट असतील क्रीजवरती. 6 चेंडू महत्त्वाचे आहेत. पहिला चेंडू ऑन साईडला फटका खेळला, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवरती आलेत, वेगाने फेकी करण्याचा प्रयत्न, फेकी वेगाने केले पण रनिंग बिटवीन द विकेट. पहा काय धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. इतक्या वेगाने थोडंही नाही थांबता आलं, दुसरी धाव लगेच घेतली. सॅमला स्ट्राईकवर येणं गरजेचं होतं. सर नॉन स्ट्राईकला जो आहे तो बंदुकीची गोळी सुटल्यावरती सर बंदुकीची गोळी ज्या वेगाने धावते त्या वेगाने तो पळाला. अतिशय सुंदर अशी आज 10मध्ये 19 या मैदानावरती बऱ्याच आठवणी आहेत. तिसरं षटक हातात असताना पारच्या देखील खूप साऱ्या आठवणी SBPLच्या माध्यमातून या मैदानावरती आपण पाहिले. तिसरं षटक नेहमी मॅचला वळण देणारं षटक असतं. मॅच कोणत्या दिशेने धावते नाही हे दर्शवणारं असतं. त्या षटकामध्ये तुम्हाला धावा कमी देणं गरजेचं असतं. दिशा पुन्हा एकदा चुकली जाते, पंच आमच्या दिशेने वळत आहेत. व्हाईटचा इशारा, प्रत्येक एक्स्ट्रा इथून थोडंसं महाग ठरणार आहे. धावफलक आपण जर का पाहायला गेलं 28-28, 10मध्ये 18ची गरज आहे. एका बाजूला आपण जर का पाहायला गेले स्टीव आहे, पुन्हा एकदा दिशा चुकली जाते. चुकलेली दिशा तुम्हाला या मॅचमध्ये आता हरवू देखील शकते. इथून जर का तुम्हाला मॅचमध्ये यायचं असेल तर तिसरं षटक तुमचं मुख्य गोलंदाजाने हाताळणं गरजेचं असतं. प्रेशर कायम आहे, दबाव. तिसरं षटक या मैदानावरती उद्या सामवेदी ब्राह्मण समाजा अंतर्गत खेळणारे काही टीम्स आपल्याला खेळताना दिसतील. तब्बल 12 टीम्स इथे खेळताना दिसतील. खूप साऱ्या आठवणी तेव्हा SBPLच्या त्या देखील ताज्या करण्यात येईल. काही रेकॉर्ड्स आहेत काहींच्या नावावरती, कारण की प्रत्येक गोष्ट असते मैदानावरती. आता आपण जसं उल्लेख केला की विकास 7 बॉलिंगचं मैदान सुपर ओव्हरसाठी आता आपल्याला जाणलं गेलं मागच्या आठवड्यामध्ये. जसं या मैदानावरती पार्कची चर्चा केली जाते, ज्याने SBPL सीझन 2 मध्ये तिसरं षटक हाताळलं होतं मंदार. आणि तिसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये हातात असताना त्यांनी 2 विकेट पहिल्या मॅचमध्ये, नंतरच्या 4 मॅचमध्ये 3 विकेट. ही सोपी गोष्ट नसतं. तिसरं षटक मॅचचा रिझल्ट डिसाईड करतो. त्या कारणास्तव तुम्हाला 4 ओव्हरची मॅच खेळत असताना ते कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे की तुम्हाला तिसरं षटक कोणत्या गोलंदाजाला द्यायचं आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये द्यायचं आहे. 22ची 1 रन ॲड होत असताना 8मध्ये 15ची गरज आहे. दबाव, प्रेशर आहे. दबावामध्ये कुछ जण बिखरते तर कोई निखरते. आता बिखरायचं आहे की निखरायचं आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. गोलंदाजी मारवरती स्टीवर्डला देखील माहिती आहे की आता इथून त्याला बिखरायची संधी देखील आहे, इथून निखरायची संधी देखील आहे. दबाव, प्रेशर कायम आहे. स्टीव पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकांनी काही चूक नाही केली. विकेटचं पतन. दबावामध्ये कुछ बिखरते तो कुछ निखरते. फिल्डरने
धन्यवाद डीजे. 7 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे आणि आता फलंदाजीसाठी आलेले आहेत लूक. 7 चेंडू 15 म्हणजे हा जो 7वा चेंडू आहे सर, तो अतिशय महत्त्वाचा चेंडू आहे. त्या चेंडूवर जर एक मोठा फटका आला तर पुढची ओव्हर मनोबल वाढवून फलंदाजी करणाऱ्या संघासाठी त्यांच्या बाजूला जाऊ शकते. तर हा चेंडूवरती डॉट किंवा 1 रन आली तर सामना जो आहे तो 60% गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूला पुढच्या ओव्हरमध्ये असू शकतो सर. खूप चांगला उल्लेख केला. म्हणजे अमनदार ओव्हरऑल जर का या चेंडूवरती पाहायला गेलं ना, मोमेंटम नावाची गोष्ट असते. मोमेंटम जर का क्रिकेटमध्ये आपल्या बाजूला खेचायचं असेल ना, तर हा एक महत्त्वाचा बॉल आहे. या चेंडूवरती जर का कदाचित मोठा फटका आला तर मोमेंटम आणि तो कॉन्फिडन्स आणि तो आत्मविश्वास शेवटच्या षटकामध्ये जात असताना बॅटिंग करणारा फायटरच्या बाजूने असेल. पण दुसऱ्या बाजूने आजच्या दिवसभरामध्ये पॉल पॅन्थरनी केलेली गोलंदाजी देखील विसरता नाही येणार. संपूर्ण मॅचेसमध्ये आजच्या दिवसभरामध्ये 3 मॅचमध्ये 30पेक्षा जास्त धावा पॉल पॅन्थरनी नाही दिल्या. पण आता शेवटच्या मॅचमध्ये 3 नंतर 31 झाल्यात. अजूनही एक बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका गेला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खालती आल्यात. दबाव में कुछ निखरते तो कुछ बिखरते. आता हा खेळाडू निघून आलाय. शेवटच्या चेंडूवरती विकेट. मॅचचं इक्वेशन 6 मध्ये 15ची गरज. सर पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या आणि आता या तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या. आता शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी 15 धावांची गरज आहे. जर 14 धावा आल्या तर पहिली सुपर ओव्हर होऊ शकते का? सुपर ओव्हरचा जर का आपण विचार केला ना, उद्या संवादी ब्राह्मण समाजाअंतर्गत संघ खेळताना दिसेल ना, तर प्रत्येक टीमला दबाव असेल. कारण की बोईंच्या मैदानावरती 4 सुपर ओव्हर एका दिवसामध्ये घडल्यात. त्या कारणास्तव प्रत्येक जण त्या तयारीनिशी येईल की शेवटचं षटक सुपर ओव्हर हाताळण्यासाठी कोणाला द्यायचं. आपण त्या विकास 11 बोईंच्या मैदानावरती पाहिल्यात एका दिवसामध्ये. इथून 8 आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. त्याच्यानंतर दुसरं षटक आपल्या नावावरती फायटरनी केलं होतं. 16 आल्या. 15 धाव्यांची गरज आहे 6 मध्ये. पण त्याच्यानंतर तिसरं षटक दबाव, प्रेशर, वाईट चेंडू हाताळले होते पण धावा मात्र 7 आल्या. आणि सर अनुभवाला तोड नाही सांगतात ना, तर फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये 2-3 कसे कर्णधार आहेत. त्यातला एक कर्णधार म्हणजे ब्रिजेश परेरा, वाळुंजे संघाचा कर्णधार. अतिशय अनुभवी कर्णधार आहे. त्याच्या अनुभवाचा फायदा आता फिल्डिंग करणाऱ्या संघाला होऊ शकतो. पहिल्या चेंडूवर नक्कीच अमनदार पहिले 2 चेंडू मॅचचा रिझल्ट डिसाईड करू शकतात. म्हणजे मॅच कोणत्या बाजूने जास्त धावते, कोणते झुकली जाते कोणत्या संघाकडे, हे दाखवू शकतात. पहिल्या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. त्या कारणास्तव फायटरला फाईट करणं देखील गरजेचं आहे. पॉल पॅन्थर आतापर्यंत नीलनी सकाळपासून केलेली गोलंदाजी. वेगाने वेगाने सुरेख चेंडू हाताळला. टप्पा पडला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथून गरज होती का धाव चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. धावचीतच्या रूपात विकेट गेले. गडी बाद. धन्यवाद डीजे. सर सॅम यांनी आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती षटकार मारला होता आणि जर 2 मोठे फटके खेळण्यासाठी त्यांना 4 चेंडू खेळणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने सर त्यांनी हे पण घेतली होती, स्टार्ट घेतला होता. फक्त जो नॉन स्ट्रायकरला फलंदाज आहे तो तिथे स्ट्राईकला थांबणं गरजेचं होतं. जर सॅम तिथे पोचले असते आणि त्यांनी त्यांची जागा सोडली असती, सॅमसाठी कुर्बानी दिली असती, तर सर चित्र अलग दिसलं असतं. सॅमने एक मोठा फटका मारला होता त्यामुळे त्याचा सर कॉन्फिडन्स लेवल त्याची हाय होती. त्यांनी 4 चेंडू 2 फटके काढू शकला असता सॅम. खूप चांगला उल्लेख मंदार आपण केला. पण हे डिस्कशन आधी होणं गरजेचं असतं. तुम्ही जे उल्लेख केला त्या गोष्टीचा, ते तुम्ही तुमच्या फलंदाजासोबत चर्चा केली होती का की इथून जर का डॉट आला तर मी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेन, यात मी तू स्ट्राईकवरती उभा राहा, हे डिस्कशन करणं गरजेचं होतं. त्या मुवमेंटला कदाचित इतका विचार करायला वेळ नाही मिळत. 4 मध्ये 14ची गरज.
वेगाने नीलच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं सोपं नाही आहे. नील डाबरेने सकाळपासून केलेली गोलंदाजी मंदार खूप चांगली आहे. मागच्या मॅचमध्ये त्यांनी गोलंदाजी करत असताना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील त्याला आपण देताना पाहिले. त्यांनी केलेली सकाळच्या सत्रापासून पॉल पॅन्थरसाठी गोलंदाजी खूप चांगली आहे. नील डाबरेने त्याच्या अगेन्स्ट जास्त मोठे फटके घेऊन नाही दिले. पीटर स्ट्रायकर विरुद्ध सँट जोसेफ. पीटर स्ट्रायकरने टॉस जिंकत असताना प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडले. यानंतर होणारी मॅच स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक 3-3 चेंडूच्या खाली आहे. एक सिंगल वेगाने धावून कंप्लीट केली गेली. फेकी देखील केले. दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. आता इथून मॅच कोणत्या परिस्थितीत कोणती आहे? 2 मध्ये 12ची गरज. 2 मध्ये 12ची गरज. या चेंडूवरती मोठा फटका येईल का हा देखील एक मोठा प्रश्न आहे. जशी ही मॅच संपेल त्यानंतर पीटर स्ट्रायकर आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. 2-12 मध्ये आधीच मंदार उल्लेख केला होता की नील डाबरेच्या अगेन्स्ट तुम्ही मोठे फटके नाही घेऊ शकत. सकाळपासून गोलंदाजी करत असताना प्रभावित केले. त्याला रीड करणं गरजेचं होतं. तुम्ही कोणत्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणार आहेत हे तुम्हाला आधी प्लॅनिंग करणं गरजेचं होतं. सर नक्कीच, कारण जे तिसऱ्या षटकामध्ये 7 ते 8 धावा आल्या तिथे कुठे सर बॅटिंग करणारा संघ हा कमी पडला. त्या षटकामध्ये 12 ते 15 धावा येणं गरजेचं होतं सर. खूप चांगला उल्लेख केला की त्या षटकामध्ये धावा नाही आल्या आणि या षटकामध्ये नीलने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हार्ड लक टीम फायटर पराभवाच्या छायेमध्ये जावं लागते. पॉल पॅन्थर विजेता संघ चे खूप खूप अभिनंदन. ओव्हरऑल सामवेद चषकामध्ये सेमीफायनलमध्ये जाणारी पहिली टीम आहे पॉल पॅन्थर्स. यानंतर होणारी मॅच पीटर स्ट्रायकर्स विरुद्ध सँट जोसेफ. पीटर स्ट्रायकर्स आपण लगेचच प्लीज क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. अजूनही आपल्याला एक मॅच खेळवायची आहे त्या कारणास्तव विनंती केली जाते. थोडीशी घाई करायची आहे. लगेचच मैदान खाली करायचं आहे. पीटर स्ट्रायकर आपण मैदानाचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण सजून घ्या. या झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ दी मॅच मिस्टर ॲस्टल. तर मी माननीय नोवेल